देवा कधी भेट होईल रे? आपण सुद्धा महाराज कधीतरी त्याची आठवण केली पाहिजे. प्रभु आप मिलो, 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 प्रभु आप मिलो. म्हणलं पाहिजे कधी कधी त्या देवाला म्हणलं पाहिजे, देवा हे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं. म्हणलं पाहिजे, हे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं. वाक्य पाठ करून ठेवा. हे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं. आणि त्याच्याकरता तयारी करणं गरजेचं आहे का नाही? आहे का नाही? हो म्हणा ना, किमान माझ्या तोंडापुरतं तरी हो म्हणा राव. हा कधीतरी त्याला म्हणलं पाहिजे, हे मेरे नाथ मैं आपको भूलू नाही. देवाला म्हणा, देवा मला तुझा कधी विसर पडू देऊ नकोस. तुम्ही ज्या वेळेला देवाला म्हणाल ना, देवा मला तुझा कधी विसर पडू देऊ नको, त्यावेळेला जगाचा मला तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून वाक्य सांगतो, तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ. वाक्य ऐका, तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाल लेंगे. तुम्ही फक्त त्याचा होण्याचा प्रयत्न करा, बस तो देव तुमचा झालाच म्हणून समजा. होणार, नक्की होणार, नक्की होणार. महाराज सर्वजण वाट पाहू लागले, देवा कधी भेटशील रे? आणि म्हणून तर महाराज देव त्या ठिकाणी गोकुळवास्यांना प्राप्त झाला. देव गोकुळवास्यांना प्राप्त झाला. सर्वांना आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आयो रे आयो नंदलाल विरजमान. 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 बिखडे रंग गुलाल, बिखडे रंग गुलाल विरजमान. आयो रे आयो नंदलाल विरजमान. आयो रे आयो नंदलाल विरजमान. आयो रे आयो नंदलाल. आयो रे आयो नंदलाल. आयो नंदलाल. आयो रे आयो नंदला बिरजमान. सर्वांना आनंद झाला. यशोदामाईनं कन्हैयाचा पाळणा सुंदरपैकी महाराज 84 खांबा मंदिर आहे. 84 खांबा मंदिर. तुम्ही गेलं का कोणी गोकुळात गेलं? त्या गोकुळामध्ये 84 खांबा मंदिर आहे. त्या मंदिराच्या मधोमध यशोदामाईनं कन्हैयाचा पाळणा आणून ठेवला. आणि मग सर्व गोपिका महाराज त्यांना आनंद झाला. वर्षभर वाट पाहिली ना देवाची. सर्वजणी पाहण्याकरता आल्या देवाला. देवाला पाहण्याकरता आल्या. गोल साऱ्या बाजूनी त्या ठिकाणी मला चौकून सर्व गोपिका देवाला पाहण्याकरता आला. त्यात एक छोटी गवळण होती. छोटी कळते ना तुम्हाला? छोटी ठेंगणी नाही कळाली? ठेंगणी बुट्टी, बुट्टी बुट्टी कळते का? 3.5 फुटाची. बुट्टी 3.5 फुटाची गवळण होती. ती आली देवाला पाहायला. आता ती देवाला पाहायला आली, पण ती बुट्टी असल्या कारणानं तिला कोणी घुसू द्यायना. चौकून सगळ्या गवळणी बस उभ्या आहेत, तिला कोणी घुसू दे ना. आता उडी मारायला गेली तर बुट्टीची किती 3.5 फुटाची. आता काय करावं? देव तर पाहायचा आहे. आता काय करावं? तिने लगेच त्यांना आवाज दिला, हो इकडे या.
त्यांना. आता ही जरी 3.5 फुटाची होती पण ते 7 फुटाचे होते. इथे दांडू असे ते 7 फुटाचे होते. म्हणलं इकडे इकडे म्हणले बरोबर आले आले बसा म्हणले आली बस. हे तेव्हापासून चालू आहे, तेव्हापासून चालू आहे. या म्हणले का आले महिला मंडळ, हे तेव्हापासून चालू आहे. या म्हणलं का आले, बस म्हणले का बसले, उठ म्हणलं का उठले, डबल दिली का सुटले. हे तेव्हापासून चालू आहे. बस म्हणले खाली, बसला ना बाबा खाली बरं का पाटील काका, हे तेव्हापासून चालू आहे. हा बस म्हणले बसले, बसले खाली आणि बसली नवऱ्याच्या मानकोटावर. तुम्ही ऐकतायत ना, रामले उभे राहिली ना महाराज, राहिला ना महाराज उभा. आता 7 फुटाचा गवळी त्याच्या खांद्यावर ही बसली. वरून देवाकडे पाहिलं आणि देव दिसला ना महाराज. पाहिला 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 नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा पाहिला नंदाचा पाहिला नंदाचा. देवाला पाहिलं आनंद झाला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्याला पाहिलं आनंद झाला. मग इथून पुढं लक्षात ठेवा, तुम्हाला जर देव पाहायचा असेल ना, फार सोपी आयड आहे. तुम्ही ऐकतायत ना, तुम्हाला देव पाहायचा ना, मग फार सोपी आयड आहे. आता उद्या कथा संपली की परा दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याला बोलून घ्यायचं, इड्या म्हणायचा बसा खाली. त्यांना खाली बसवायचं, खांद्यावर बसायचं, राव बे म्हणा. ऐकता तुम्ही, तुम्ही ऐकतायत ना. त्यांना म्हणायचं खाली बसा, त्यांच्या मानकोटावर बसायचं, म्हणायचं राव बे. तुम्हाला खोटं सांगत नाही, एक देवच काय घेऊन बसले. तुम्ही फक्त नवऱ्याच्या मानकोटावर बसा. तुम्हाला जर नाही 30 कोटी देव एकाच वेळेला आठवले तर मग मला विचारा. हा, ते 30 प्रकारचे देव असे. यातला भाव लक्षात घ्या. अहंकार रूपी नवऱ्याच्या मानकोटावर बसल्याशिवाय देव दिसत नाही. अहंकाराला खाली पायदळी तुडवलं पाहिजे, किंवा परमार्थाची उंची वाढवली पाहिजे. देव पहावो देव पहावो उंच ठाई उभे राहावो. त्याला पाहायचं ना, मग परमार्थाची उंची वाढवली पाहिजे. या सर्व गोपिका देवाला पाहत होत्या महाराज. आनंद विभोर होऊन नाचत होत्या. या गोपिका म्हणजे कोण माहिती आहे? गोपी म्हणून म्हणजे कोणी स्त्री नाही हो. गोपी हा एक भाव आहे. सर्वांना गोपी होता येतं, सर्वांना. गोपी हा एक भाव आहे. त्या भाव विश्वावर आरूढ झालं की गोपी होता येतं. त्या भाव विश्वावर आरूढ झालं की गोपी होता येतं. गोपी म्हणजे काय? गोपी म्हणजे बघा, सोपी व्याख्या सांगतो. सर्व इंद्रियाच्या माध्यमातून, सोपी व्याख्या आहे, सर्व इंद्रियाच्या माध्यमातून परमात्म्याच्या स्वरूपाचा आस्वाद घेणारी जी वृत्ती आहे तिला गोपी म्हणतात. सर्व इंद्रियाच्या माध्यमातून परमात्म्याच्या स्वरूपाचा आस्वाद घेणारी जी वृत्ती आहे तिला गोपी म्हणतात. अजून एक दुसरी व्याख्या सांगतो. या भगवंताचं प्रेम अंतकरणामध्ये जी गोपनीय ठेवती तिला गोपी म्हणतात. ह्या परमात्म्याचं प्रेम
अंतकरणामध्ये जी गोपनीय ठेवती तिला गोपी असं म्हणतात. अशा असणाऱ्या सर्व गोपिका त्या ठिकाणी देवाला पाहण्याकरता आल्या. कैलासामध्ये बातमी पोहोचली. कैलास कोण राहतं कैलासात? भोले भोले बाबा. तिथं बातमी पोहोचली. परमात्मा सगुण रूपानं कृष्ण अवतार घेऊन त्या ठिकाणी महाराज गोकुळात वाढतोय. ही बातमी भगवान भोले बाबाला कळाली. भोले बाबा म्हणे अरे याचं निर्गुण स्वरूप तर आपण जाणलंय, पण आता सगुण स्वरूप याचं पाहिलं पाहिजे. म्हणून भोले बाबा देवाला पाहण्याकरता निघाले. महाराज भोले बाबा गोकुळाच्या दिशेनं जोगी का वेश बनाया शिव श्याम देखने आया. 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 ओ शिव श्याम देखने आया. भजन करा. शिव श्याम देखने आया. ओ शिव श्याम देखने आया. शिव श्याम देखने आया. जोगी का वेश बनाया शिव श्याम देखने आया. जोगी का वेश बनाया शिव श्याम देखने आया. आ गए बाबा जी, आ गए बाबा जी, आ गए बाबा जी, आ गए बाबा जी. वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु 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 गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु. आ गए बाबा जी, अरे टाळी वाजवा जी. आ गए बाबा जी, आ गए बाबा जी. आहा आ गए बाबा जी, जरा टाळी वाजवा जी. आ गए बाबा जी, आ गए बाबा जी. कोण देश से आया बाबा जोगी आया बाबा जय हो जय हो. देश से आया बाबा जोगी आया बाबा जोगी. कोण देश से आया बाबा जोगी आया बाबा जोगी. कोण देश से आया बाबा जोगी आया बाबा जोगी. उमापती महादेव. देव की जय. भगवान भोले बाबा आले महाराज देवाला पाहण्याकरता. द्वादशीला आले होते. द्वादशीला कधी आले? द्वादशीला दरवाजामध्ये आले. दरवाजामध्ये आल्यानंतर दरवाजामध्ये येऊन त्या ठिकाणी भोले बाबांना म्हणावं ओम भवती भिक्षांदेहि, ओम भवती भिक्षांदेहि आवाज ऐकला. सुनंदानं दरवाजा उघडला. सुनंदानं दरवाजा उघडला आणि भोले बाबाला पाहिलं. कोण हो बाबा, कुठून आलात? भगवान भोले बाबांना सांगितलं मला असं कळालंय तुमच्या घरी छोटासा लल्ला जन्माला आलाय. म्हटले फार दुरून आलो ग, त्याला पाहण्याकरता आलोय. सुनंदा यशोदा माईकडे आली आणि सांगू लागली बाहेर कोणीतरी बाबा आहे. म्हटले जरा थोडासा विचित्रच म्हटले. यशोदामाई पुढे गेली आणि यशोदामाईनं पाहिलं. म्हणले अरे कुठून आलात? म्हटले तुम्ही. नमस्कार केला. म्हटले कुठून आलात तुम्ही? सांगितलं मी फार दुरून आलो. काय भिक्षा देऊ म्हटले तुम्हाला? यशोदामाईनं विचारा तुम्हाला काय भिक्षा देऊ? भगवान भोले बाबा बोलू लागले अगं तुझी भिक्षा घेण्याकरता नाही आलो म्हटले मी.
तुझी भिक्षा घेण्याकरता नाही आलो म्हटले मी. ह्या परत येणार नाही ना इकडं. त्यांना मला येऊच नका इकडं परत. हा मध्ये विक्षेप होतो. अजून वेळ आहे खूप, अजून खूप वेळ आहे. इकडे लक्ष द्या. मध्ये विक्षेप नका करू बरं कथेत. हा काय सांगत होतो मी? भोले बाबा ते म्हटले तुम्हाला काय भिक्षा देऊ? ते म्हटले तुझी भिक्षा घेण्याकरता थोडा आलोय म्हटले मी. मला असं कळालंय तुझ्या घरी छोटासा लल्ला त्या ठिकाणी जन्माला आला, त्याला पाहण्याकरता आलो. ती म्हटली बाबा अहो तुमचा काय अवतार आहे म्हटले. सगळ्या अंगाला राख चुळली आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, हातामध्ये त्रिशूळ डमरू आहे, गळ्यामध्ये त्या ठिकाणी मुंडक्याच्या माळा आहे, व्याघ्रांबर परिधान केलंय, एवढ्या मोठ्या जटा आहे. माझं बाळ घाबरं ना म्हणले. तुम्ही ऐकतायत ना? माझं बाळ घाबरं ना म्हणले. तुम्हाला काहीतरी वस्तू देते म्हटले. भगवान भोले बाबा म्हणले तुझी वस्तू घेण्याकरता थोडा आलोय म्हटले. भगवान भोले बाबा कोण हे शिकण्यासारखे महाराज. भगवान फक्त आणि फक्त भगवान भोले बाबा फक्त आणि फक्त देवाला महत्व देतात. आणि हेच जीवन खरं आहे महाराज. कोण्या वस्तूला महत्व देऊ नये. जीवन जर जगायचं असेल ना तर 3 गोष्टीचा विचार सांगतो. कोण्या वस्तूला महत्व द्यायचं नाही, कोण्या प्रसंगाला महत्व द्यायचं नाही, आणि कोण्या व्यक्तीला सुद्धा महत्व द्यायचं नाही. आहे ना तू मोठा तर तो आहे घरचा. मला काय करायचं? तुझं व्यक्ती मोठा आहे ना, तू तुझ्या घरचा. कोण्या व्यक्तीला महत्व द्यायचं नाही. वस्तू एखादी चांगली गाडी पाहिली आहे मोठी चांगली, बस तेवढ्यापुरतं तेवढं, तिला महत्व द्यायचं नाही. कोण्या व्यक्तीला नाही, कोण्या वस्तूला नाही, आणि कोण्या प्रसंगाला सुद्धा महत्व द्यायचं नाही. जर तुम्हाला महत्व कोणाला द्यायचं असेल ते फक्त या जगाच्या मालकाला द्या. जर तुम्हाला कोणाला महत्व द्यायचं असेल तर ते फक्त या मालकाला द्यायचं. बाकीचं काय? अरे काय घेऊन बसले महाराज समाजातल्या ह्या लोकांचं. हा आमचा दुपारीच विषय झाला आमच्या रूममध्ये बसल्या बसल्या. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत तुमच्याकडे सगळं आहे ना तोपर्यंत तुम्हाला सगळे आपलं आपलं म्हणतील. ज्या दिवशी तुमच्यातला वीरश्री संपून जाईल त्यावेळेला ज्यांना आपण आपलं म्हणतो ना महाराज ते सुद्धा जवळ येणार नाही. म्हणून कोण्या व्यक्तीला महत्व द्यायचं नाही, अजिबात नाही. जर कोणाला द्यायचं तर जगाच्या मालकाला. तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर, सुंदर जीवन जगायचं असेल ना, आपल्या मस्ती जगायचं. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, हम तो अपने धुन में मगन. घेणं नाही देणं नाही समाजाचं. हा अशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. देव सोडून कोणी मोठा नाही आपल्या जीवनात. कोणी मोठा नाही महाराज. मी तुमच्या समोर बोलतोय ना, उद्याचे दिवस ऐका. कोण बाबा होता आणि कोण महाराज होता काय घेणं देणं नाही महाराज. मला लक्षात सुद्धा ठेवू नका. मी सांगतो या व्यासपीठावर बसून, मला ध्यानात सुद्धा ठेवू नका, पण माझ्या कन्हैयावर खूप प्रेम करावं. हा तो जगाचा मालक आहे महाराज. तो त्याच्यासमोर कोणीच मोठं नाही, अजिबात नाही. याच पद्धतीनं जीवन असलं पाहिजे. असंच जीवन जगलं पाहिजे. सुंदर जीवन होईल महाराज, सुंदर जीवन. तुम्हाला काही वस्तू देते ना. भोले बाबा म्हणले तुझ्या वस्तू घ्यायला नाही आलो म्हटले. मग तुझ्या बाळाला दाखव ना म्हटले. मला त्याला पाहण्याकरता आलो. यशोदाबाईने पाहिलं एवढा अवतार. ते म्हणले बाबा नाही दाखवत म्हणले तुला माझ्या बाळाला. अरे तुला पाहिल्यानंतर माझं बाळ घाबरलं. मग ते जर घाबरलं मग मी काय करू? असं म्हणल्यानंतर तिने घेतला दरवाजा लावून. यशोदेनं दरवाजा लावून घेतला. भोले बाबा म्हणले बघ म्हणले मी पण हाटयोगी म्हणले. काय म्हणले? मी पण हाटयोगी आहे. जोपर्यंत तुझ्या बाळाला पाहत नाही तोपर्यंत तुझ्या दारातूनच जात नाही म्हणले. तिथंच दारात बसून घेतलं महाराज. दारातच बसून घेतलं महाराज. आजही महाराज जर गोकुळात गेलात ना, आजही महाराज गोकुळामध्ये 84 खांबा मंदिराच्या समोर भगवान शंकराचं मंदिर आहे. देवाची आस लागली म्हणून देवाला नाव पडलं आसेश्वर. आजही आसेश्वर आहे. बसले दारात. ते म्हटले तू नाही दाखवत, मी उठत नाही. तिथं त्रिशूळ रावला. हम बोले दारातच. तिथंच धुनी लावून पेटवली महाराजांनी. बसून घेतलं दारात. सकाळ होती. सकाळ दुपार झाली. कन्हैयाने विचार केला. म्हणले काही इडी आई म्हणले, ही काही इडी आई म्हणले.
आता कन्या लहान आहे ना, त्याला उठून जाता येईना, त्याला सगळं कळतंय महाराज, पण उठून जाता येईना. मग काही येडी आई म्हटली, हिला काही कळतं का म्हणले, बाबा एवढ्या दुरून आला मला पाहण्याकरता आणि खुशाल मला जाऊ देत नाही. मग आता काय करावं. देव म्हणले हे जमायचं नाही म्हणले, मग आपणच काहीतरी केलं पाहिजे. मग तुम्ही बघा ना, लहान लेकराला जर भूक लागली तर ते काय करतं. तुम्हाला लेकरं नाही का काय रे, मग काय करतं, रडतं ना. त्याला काही टोचलं काही चावलं तर काय करतं, रडतं. काही दुखायला लागलं, काही आजारी पडलं तर काय करतं, रडतं. देवानं विचार केला, म्हणले ही आई अशी नाही ऐकायची. मग देवानं हे पाळण्यात रस्तळून रडायला सुरुवात केली. महाराज जगाचा मालक रडतोय. एवढा जोराने त्या ठिकाणी रडू लागला. आमचे साधू संत सांगतात, रडते माझे बाळताने समजावी ताराहिना. रडते माझे बाळताने समजावी ताराहिना. हो रडते माझे बाळताने समजावी ताराहिना. रडते माझे बाळताने समजावी ताराहिना. परी समजावी ते मागिला ते खाया देते. नाना परी समजावी ते मागिला ते खाया देते. नाना परी समजते मागिला ते खाया देते. थापटोनी निजवीते थापटोनी निजवीते हलवीते पाळणा. रडते माझे बाळताने समजावी ताराहिना. रडते माझे बाळताने समजावी ताराहिना. देवानं रडायला सुरुवात केली आणि यशोदामाई घाबरली. म्हणले हा असा कधीच रडला नाही म्हटले, एवढा जोरात रडतोय. सुनंदा आली, काय झालं वहिनी काय झालं विचारू लागली. पण कसला देव राहतोय, 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले तरी देव रडतोय. बरं आता ते खरं रडणं नाही का हो. खरं रडणं आणि खोटं रडणं फरक आहे. खोटं रडणारं दिवसभर रडतं, त्याला काय करायचं राहतं, तिने एवढंच चालतं. खरं रडणं आणि खोटं रडणं, डोळ्याला ठिपूसभर पाणी नाही, नुसतं रडायचं काम. देव रडू लागला ना महाराज रस्तळून. काय करावं आता, सगळे प्रयत्न करून पाहिले, सगळे देव रडायचंच थांबाना. सुनंदा म्हणली वहिनी काहीतरी पाहिलं पाहिजे का म्हटले. मग सुनंदा सांगू लागली, बाहेर तो बाबा अजून बसलेला आहे म्हणले सकाळपासून, जरा त्याला विचारून येऊ म्हटलं, तुला काही कळतं का, तुम्ही ऐकतायत ना, जरा तू त्याला विचारून येऊ म्हटलं, तुला काही कळतं का. म्हणजे हो विचारून ये. धावत गेली सुनंदा, धावत गेली. ओ बाबा सकाळपासून आमचा लल्ला रडतोय, तुम्हाला काही बाहेरचं कळतं का म्हणले. बाहेरचं कळतं ना तुम्हाला बाहेरचं कळतं ना. देवाला विचारलं तुम्हाला बाहेरचं कळतं का. भगवान भोले बाबा म्हणले, बाई बाहेरचंच काय घेऊन बसली, मला आतलं सुद्धा कळतंय. अहो सकाळपासून आमचा लल्ला रडतो, त्याला पहा ना म्हटले. भगवान भोले बाबा थोडेसे दरवाजामध्ये आले. महाराज ठीक आहे दाखवा ना म्हटले मला त्याला. यशोदामाईनं कन्हैयाला हातात घेतलं आणि दुरूनच दाखवू लागली, अशी थोडी आशेवा थोडी इकडं यांना दिसला असं. यशोदामाईनं दुरूनच दाखवं कन्हैयाला. भोले बाबा म्हणले, अगं असं दुरून नाही जमत. मग माझ्या हातात दे म्हणले, असं दुरून नाही जमत, माझ्या हातात दे. यशोदामाई घाबरली होती, देऊ का नको. एकदाच भोले बाबाच्या हातात तिनं दिलंच महाराज देवाला. देव रडत होता ना. एकदाच भोले बाबाच्या हातात तिला देऊन टाकलं, देवाला दिलं.
देवाच्या हातात दिल्याबरोबर रडणारा कन्हैया जागेवर शांत झाला महाराज आणि हसू लागला, हसू लागला. पण झालं असं देवाचं रडणं थांबलं, कन्हैयाचं रडणं थांबलं. कन्हैया हसायला लागला आणि भोले बाबाच रडायला लागले. का रडत होते माहितीये भोले बाबा? का रडत होते भोले बाबा? भोले बाबा विचार करत होते, देवा अरे फार तिष्ठवलं रे, म्हणले सकाळपासून तुझ्या दारामध्ये बसलोय. अरे भोले बाबाकडे बघा, देवाला कसं पाहावं, देवाला कसं पाहावं. भोले बाबानं सगळ्या अंगाला राख चोळलेली आहे. राख कधी होत असते? तुम्ही ऐकतायत ना? राख कधी होत असते? काही जाळल्याशिवाय, बरोबर आहे ना? मग भोले बाबाने तुम्हाला आम्हाला सांगितलंय, जाळवणी संसार बैसलो अंगणी. त्याच्या संसाराचं राख रांगोळी केल्याशिवाय देव भेटत नाही. आपण गुचडासारखी चिटकून बसलोय संसाराला. कन्हैया त्या ठिकाणी महाराज खेळतोय. भगवान भोले बाबाकडे बघा, गळ्यामध्ये साप आहे. साप म्हणलं की किती गुदगुले होत्या. तुम्ही ऐकतायत ना? सापाला पाहिल्यावर किती गुदगुले होते. असं वाटतं सापाला घ्यावा आणि आपल्या शोकेसमध्ये नेऊन ठेवावा. नाही ना, साप पाहिला का आपण म्हणतो बाप रे बाप, आपण सगळे त्या सापाला घाबरतो. परंतु भगवान भोले बाबांना सांगितलं, मृत्यूची भीती घालवली, झालो कळी काळावरी स्वार. कळी काळावर स्वार झाल्याशिवाय देव भेटत नाही. अंगाला व्याघ्रांबर परिधान केलं, वाघाचं कातडं. वाघ कसा आहे? वाघ कसा आहे? वाघ भीत नाही म्हणजे महाराज कोणाला. वाघ एकटा फिरतो. काळाची भीती घालवल्याशिवाय देव भेटत नाही. हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. गज चर्म, गज म्हणजे हत्ती. हत्तीचं कातड पांघरले. हत्ती कसा आहे? कसा आहे हत्ती? बलवान. साधू संत सांगतात, बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार आणि केला षडमू उर्मी शिमार. बळीवंत झाल्याशिवाय, परमार्थामध्ये बळीवंत झाल्याशिवाय देव दिसत नाही. हातामध्ये त्रिशूळ आहे. हातामध्ये काय? त्रिशूळ. त्रिशूळाला किती टोक आहेत? तीन टोक आहे. का? तीन गुण आहेत, रजगुण, सत्वगुण आणि तमगुण. 3 गुणावर मात केल्याशिवाय देव भेटत नाही. हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. डमरू आहे, डमरू डुक 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 वाजते. निर्भय असणारा नाद आहे, त्यावेळेला देव भेटत असतो. भगवान भोले बाबांना हातात घेतलं कन्हैयाला आणि भगवान भोले बाबा रडू लागले. रडता रडता भगवान भोले बाबांना कन्हैयाच्या मस्तकावर हात ठेवला. आले होते त्याला पाहायला आणि ह्या कन्हैयाने आशिलीला केली. पाहायला आले पण आशीर्वाद देऊन गेले. जुग जुग जियो रे मैया तेरो ललना. जुग जुग जियो रे मैया तेरो ललना. जुग जियो रे मैया तेरा ललना. जुग जुग जियो रे मैया तेरा ललना. तेरा ललना रे मैया तेरा ललना. तेरा ललना रे मैया तेरा ललना. जुग 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 जियो रे मैया तेरो ललना. जुग जुग जियो रे मैया तेरो ललना. जुग जियो रे मैया तेरा ललना. जुग जुग जियो रे मैया तेरा ललना. कृष्ण भगवान. भगवान भोले बाबा आशीर्वाद देऊन गेले महाराज. आता मात्र कंसाला बातमी कळाली होती. कंस बेचैन झाला. कंसानं लगेच मिटिंग बोलवली. बरोबर 8:30 वाजून 10 मिनिटांनी, 8:45ला 5 कमी असताना कंसानं मिटिंग बोलवली. आणि मिटिंग कशा करता? तर गोकुळामध्ये माझा दुश्मन वाढतोय. सगळ्याला बोलावलं आणि फरमान काढलं, जो कोणी माझ्या असणाऱ्या दुश्मनाला मारून येईन त्याला अर्ध राज्य दिलं जाईल. त्याच वेळेला महाराज धप 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 पाय टाकीत एक आली. तिला मला माहिती सर्वांना. ती काय नाव तिचं नाव पुतना. काय रे दादा, कशाला बोलावलोस? राक्षसीने माराती. मला कशाला बोलावलंस? अर्ध राज्य देणार आहे ना म्हणले. काळजी करू नको,
मी मारते म्हणले त्याला. तुम्ही बघा, देवानं राम अवतारामध्ये स्त्रीच मारली सुरुवातीला, आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा पहिली स्त्रीच मारली. स्त्री म्हणजे अविद्या. देवानं अविद्याच घालवली. राम अवतारामध्ये ताटिका मारली आणि कृष्ण अवतारामध्ये पुतना मारली. पुतना त्या ठिकाणी बोलू लागली, दादा काही काळजी करू नकोस म्हणले, काही काळजी करू नको, मी मारते. त्या पुतनेनं स्तनामध्ये दूध भरलं आणि दुधामध्ये विष भरलं. कोण होती ही पुतना? ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं वामन अवतार घेतला त्यावेळेला बळीराजाला पाताळात घातलं. बळी, या बळीची असणारी कन्या, तिचं नाव होतं रत्नमाला. तिचं नाव होतं रत्नमाला. आणि बळीकड 3 पावलं भूमिदान मागण्याकरता हा असणारा वामन अवतार त्या ठिकाणी भगवंताने घेतला. त्याची असणारी मुलगी रत्नमाला लग्नाच्या वयात आली होती महाराज, पण कुमारिका होती. आणि भगवान वामन अवतार घेऊन बळीराजाकडे आले. त्या वामन अवताराकडे तिनं पाहिलं, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर तिला पाना फुटला होता महाराज. त्या रत्नमालेला कुमारिका होती पण पाना फुटला. आणि मनामध्ये विचार केला, अरे असं जर लेकरू मला भेटलं ना म्हणले, याला स्तनपान करीन. देवानं ते ऐकलं, मनातले मनात म्हणले तथास्तु, तुझं काम करील म्हटले. बरोबर, मी तुला, मला स्तनपान करायचं ना, नक्की होईल म्हणले. आणि मग 2 पावलानं भूमी व्याप्त केली. 3रं पाऊल कुठं ठेवू म्हणले. बळीराजा म्हटला ठेव म्हणले माझ्या डोक्यावर. डोक्यात ठेवल्याबरोबर बळीला कुठं घातलं? पाताळात घातलं. माझ्या बापाला पाताळामध्ये घातलं म्हणून तिला परत राग आला. ती म्हणले, अरे तुला दूध पाजावं रे, पण त्याच्याबरोबर विष पाजावं. भगवान म्हणले काळजी करू नका, तुझी ती सुद्धा इच्छा पूर्ण करीन. तिचं रत्न मला पुढे पुतना म्हणून जन्माला आली. सुंदर असणारं स्वरूप तिचं आहे महाराज. सुंदर रूप तिनं धारण केलं. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. निघाली ना महाराज. दुसऱ्याची लेकरं उचलायची, स्तनाला लावायची, मारीत 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 गेली यशोदामाईच्या दारामध्ये. यशोदामाईच्या दारात गेल्याबरोबर दरवाजाची कडी वाजवली. अगं कुणी आहे का घरात? असं म्हणून यशोदामाईनं दरवाजा उघडला. म्हणले कोण ग तू? आता महिला मंडळावर पटकन विश्वास लगेच बसतो. म्हणले कोण ग तू? म्हणले मला तू ओळखला नाहीस? म्हणले नाही. अगं तुझी बहीण ना? म्हणले मी. माझी बहीण मला कशी काय माहित नाही? म्हणले अगं तू जन्माला यायच्या आधीच माझं लग्न झालं होतं म्हणले, त्याच्यामुळे तुझी माझी ओळख कशी काय? ज्या वेळेला तू जन्माला आली त्याच वेळेला तुला भेटायला यायचं होतं, पण नवरा असा तेरसट मिळाला ना म्हणले मला, त्यानं मला कुठं फिरूच दिलं नाही म्हणले, कोणाकडे जाऊच दिलं नाही म्हणले. मग आता कशी आली म्हणले? म्हणजे त्यावेळेला होता म्हणले तो गरम कडक होता नवरा, पण आता काय झालं माहिती आहे का म्हणले? आता कशी काय आली माहिती आहे का म्हणे? आता नवरा माझ्या म्हणा ना मोठ्याने, नवरा माझ्या ते पा तुमच्या अगोदर ते पाठीमाग पुरुष मंडळीच वर हात केला असा मुठीत ग, नवरा माझ्या मुठीत. आता काय म्हणले त्याला? बस म्हणलं का बसत, उठ म्हणलं का उठत. पण तुला मुलगा झाला याला पाहण्याकरता मी आले म्हटले. ती म्हणे मला कसं काय माहित नाही म्हणले. अगं तुझा जन्मही नव्हता झाला त्याच वेळेला माझा विवाह झाला. मी खोटं नाही बोलत महाराज, हे सत्य. अजून जरा 50 वर्षाचा कालखंड थोडासा मागं जा. किती वर्षाचा? 50 वर्षाचा. 50, 30, 40 वर्षापर्यंत मागं जा. बघा इथं तरुण आहेत आणि वयस्कर महिला आहेत. मी खोटं बोलत नाही महाराज, जुनं होतं महाराज तसं. घरी जर पाहुणे आले ना चहा करायला कोण नसायचं, मग पाहुणे म्हणायचे सुनबाई कुठे गेल्या? घरातले म्हणायचे गेल्या बाळातपणाला. कुठे गेल्या? बाळातपणाला. आणि मग चहा करायला सासू तर असं ना म्हणले, ती तरी कुठे म्हणले, ती सुद्धा गेली बाळातपणाला. पहिली सुनन सासू संगच बाळातपणाला जात होती की नाही का आजी? आजी जात होती कधी? पहिला काळखंड. ती म्हणले अगं तू जन्माला आली ना त्याच वेळेला मला भेटायला यायचं होतं, पण येता नाही आलं म्हणले. आता तुला लेकरू झालं त्याला पाहण्याकरता आले. कुठे म्हणले ते? अगं झोपलंय म्हणले. देव म्हणले मी काय झोपायला आलो का म्हणले? बोनीचं गिरायके म्हणले.
आणि बोनीचं गिराईक सोडून जमत नाही. देवानं पुन्हा रडायला सुरुवात केली. पुतना म्हणले काय खोटं बोलते का म्हणली असू दे. अगं तिथं जागाच ना म्हणले. अगं आत्ता उठला म्हणले दे ना म्हणले त्याला. भगवान भोले बाबाच्या हातामध्ये देत नव्हती आणि इकडं ही आली पुतना पटकन त्याच्या हातात दिलं. हा देवाला हातात देऊन टाकलं. एवढी सुंदर त्या ठिकाणी महाराज नटून थटून आलेली होती. देवाला पाहिलं. तुम्ही ऐकतायत ना. तिनं हातात घेतलं आणि देवाला पाहिल्याबरोबर मोहित झाली. कारण माझा कणा एवढा वाईट आहे का हो की त्याला कोणी हातात घ्यावं लगेच आणि त्याला नळीला नग द्यावा किंवा मारावं एवढा वाईट आहे माझा देव. नाही ना महाराज. हातात घेतलं आणि स्वतःला विसरून गेली महाराज. कारण याचं नाव मनमोहन आहे. हा पटकन मोहित करतो सर्वांना. करतो की नाही. मी बोलत नाही. साधू संत सांगतात मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा अलबेला हो हो नंदाचा अलबेला हो नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला हो नंदाचा अलबेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मन मुरलीवाला नंदाचा अलबेला. थोडस बाजूला ठेवा. इकडे ठेवा एकदम समोर देवाच्या. मनमोहन मुरलीवाला. गडबड करू नका. अजून वेळ आहे. अजून वेळ आहे. थांबा फार वेळ आहे अजून. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला हो हो नंदाचा अलबेला हो 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 नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. अरे अजून खूप वेळ आहे. जरा थांबा. अलबेला. तुम्हाला हात जोडतो. जरा शांत बसा ना माऊल्या हो. अरे अजून खूप वेळ आहे. तुम्हाला वेळ देणार आहे मी. थांबा ना जरा. मी एकदम काडीनं औषध लावील बरं का. कारण मी डॉक्टरचा शिष्य आहे. माझे गुरुजी डॉक्टर आहेत. मी फक्त काडीनं औषध लावीन. असं झालं पुतना आली मारली आमका राक्षस मारला तमका मारला आणि घ्या लगेच गोवर्धन पूजा. मी 0 मिनिटात कथा थांबेन. तुम्हाला कथा ऐकायची ना. अरे तुमच्यासाठी सांगतोय राव मी. मग ऐका ना जरा शांत ऐका. मध्ये विक्षेप नका ना करू. अरे मी देवाचं सांगतो रे. माझ्या घरचं नाही सांगत. माझं ऐका ना तुम्ही. ऐकताना इकडे लक्ष द्या. फार गोड कथा आहे राव. कुठपर्यंत आलतो. पोतना पोतना ती पुतना तिनं पाहिलं देवाला. समाधीच लागून गेली देवाची. तिची पुतणीची समाधीच लागून गेली. आता काय करायचं. भगवान म्हणले ही ज्या कामाला आली ते काम तसंच राहील म्हणले. मग देवानं असा फटका मारला तिच्या छातीवर लगेच जागी झाली. तोपर्यंत यशोदामाई घरात गेली. तिचं जे स्वरूप आहे तिनं तिचं स्वरूप प्रगट केलं महाराज. हे आवाड हवे. ही बिल्डिंग काहीच नाही तुमची. याच्या 5 पट उंची तिनं वाढवली. 5 पट. भागवतात वर्णन आहे. हे मोठी मोठी त्या ठिकाणी झाली. आणि कन्हैयाला तिनं स्तनाला लावलं. विष घेऊन आली होती की नाही. स्तनाला लावलं. कन्हैयानं डोळेच झाकले. का डोळे झाकले माहिती का.
कन्हैयाला माहीत होतं ही काय करून आलेली आहे, विष घेऊन आलेली आहे. मग विष पिणं काय आमचं काम आहे का म्हणले. मग कन्हैयानं डोळे झाकले, भोले बाबाला म्हणले, ओ भोले बाबा जरा या म्हणले, आता तुमचं काम आहे. भोले बाबा म्हणे, अशा अवघड काम आल्यावरच तुम्हाला माध्यम येतं म्हणले. माझी आठवण येते म्हणले. मग विष तुम्ही वडा, दूध मी वडतो म्हणले. असं सांगितलं. आणि हे देवाना महाराज, देवानी महाराज असं गुचिडासारखा चिटकला महाराज, दूध वाढायला सुरुवात केली. देवानं दूध वाढायला सुरुवात केली. तिनं पाहिलं हे जरा वेगळंच गिराईक दिसतंय म्हणले. तिनं दूध वाढायला सुरुवात केली. भगवंतानं दूध असं खेचायला सुरुवात केली, दुधाबरोबर रक्तही वाढायला सुरुवात केली. तिनं ओळखलं हे काय साधं, तिनं ओळखलं. मग दूध त्या ठिकाणी खेचायला सुरुवात केली, देवानं तिचे पंचप्राण खेचायला सुरुवात केली. तिनं ओळखलं आता आपलं काही खरं नाही. ती म्हणायची सोड सोड, दोनदा म्हणली. सामुंच 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 म्हणजे सोड. दोनदा म्हणली सोड सोड. दोनदाच का म्हणली माहिती का, एकदा इहलोकातून सोड आणि एकदा परलोकातून सोड, म्हणून सोड सोड म्हणली. भगवान म्हणले एक तर मी धरीत नाही आणि धरल्यावर सोडित नाही, अजिबात सोडित नसतो म्हणले. तुला हँग वाढायला सुरुवात केली. देवानं पंचप्राण खेचले आणि पंचप्राण खेचल्यामुळं धाडकन जमिनीवरती कोसळली. धाडकन जमिनीवरती कोसळली. लहान नव्हती महाराज, लहान नव्हती. अशा कित्येक बिल्डिंगी तिच्या अंगाखाली चिरडून गेल्या. झाडं उन्मळून पडली, झाडं तिच्या खाली दाबून गेली. आणि भूकंप झाला की काय असा मोठा आवाज झाला. सगळे गोपाळ पळत आले बाहेर. काय झालं काय झालं. यशोदामाई पळत आली. पहा तिथं काय, कन्हैया तिच्या छातीवर खेळतोय. बाप, आता कन्हैयाला काढायचं कसं, भागवतात सांगतो, खोटं बोलणार नाही. आता कन्हैयाला खाली कसं घ्यायचं. गोपाळ पळत पळत गेले आणि शिड्या घेऊन आले. शिड्या, शिडी माहिती आहे तुम्हाला, शिड्या घेऊन आले. त्या शिड्या तिच्या कानापर्यंतच गेल्या, एवढी मोठी होती. कानापर्यंत शिड्या गेल्या. तिथून पुढे तिचे केस आहेत ना, त्या केसाला पारंब्यासारखे लोंबकळत लोंबकळत तिच्या कपाळापर्यंत गेले. इथून घसरगुंडी खाली, हाय रे हुश्या, नाकापर्यंत आले. नाकावरून उडी मारली, हाय रे हुश्या, हानवटीपर्यंत आले. हानवटीवरून पुन्हा उडी मारली, तिच्या छाताडापर्यंत आले. आणि देवाला बाहेर गेला. असा गुचिडासारखा चिटकला, सोडीतच नव्हता. बळच त्या ठिकाणी बाहेर काढला आणि यशोदामाईच्या हातात कन्हैयाला दिले. म्हणले आता एवढी मोठी ही बाई, आता ही जाळायची कशी. ही तर गेली म्हणले मरून, ही जाळायची कशी. सगळ्या गोपाळांनी महाराज कोयती आणि कुऱ्हाडी घेऊन आले. तिचे तुकडे केले. काय केलं, भागवतात आहे बरं का, मनाचं बोलत नाही. एवढी मोठी पुतना होती. तिचे तुकडे तुकडे केले. डोंगरा एवढाले 6 गंज झाले, 6 डेपो. किती, 6 डोंगरा एवढाले. आणि दिली पेटून. बरं पेटून दिली. 6 महिने जळत होती, 6 महिने, एवढी मोठी होती. पण एक विलक्षण गोष्ट त्या ठिकाणी घडली महाराज. 6 महिने जळत होती, पण 6 महिन्यामध्ये त्या गोकुळाचं असणारं वातावरण सुगंधित झालं. का, कारण तिच्या असणाऱ्या धुरातून सुगंध येत होता. सुगंध काय येत होता माहिती आहे, कारण माझ्या देवाचा स्पर्श तिला झाला म्हणून जीवन सुगंधीमय झालं. आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. आपल्या जीवनात देवाचं अस्तित्व असलं ना, आपलं सुद्धा जीवन सुगंधी होईल. आणि हेच जीवन आहे महाराज, आनंदीमय जीवन असावं. अशाच पद्धतीने जीवन जगावं. आपण एक भावगीत ऐकत असतो बघा नेहमी. आनंद या जीवनाचा रे, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरिवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरिवळावा. पायातला सूर जैसा पाया
परी दरिवळा एवढं सुंदर जीवन जगलं आपल्याही जीवनाचं सुंगत निघावा महाराज असं जीवन असलं पाहिजे. पुतना मारली महाराज